रामकृष्ण हरी माऊली, जय महाराष्ट्र। कसे आहात तुम्ही सर्वजण? माझ्या बॅक साईडला आणि बॅकग्राऊंडचा जो काही आवाज येतोय त्याने कदाचित तुम्ही गेस करू शकता का मी आज कुठे आलेलो असेल। ॲक्च्युली मी आज आलो आहे दिवे घाटामध्ये, पुण्यामधल्या दिवे घाटामध्ये। आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दिवे घाटामधून माऊलींची पालखी जाते। माऊलींची पालखी जेव्हा ज्या दिवे घाटातून जाते ना, तर तो एक बघण्याचा जो सीन असतो किंवा जे काही दृश्य असतात ना, तो खूप देखणा असतो। ॲक्च्युली ह्या गोष्टी फक्त ड्रोनने चांगले बघता येतील। आणि ह्या वर्षी दिवे घाटातच माझ्या मते कदाचित 10-12 दिवसापूर्वीच लँडस्लाईड झालेली होती। ठिकठिकाणी खूप मोठा मोठा डोंगर पूर्ण ढासळून खाली आला आहे आणि त्या दिवे घाटामध्ये पूर्ण लँडस्लाईड झालेली होती। त्यामुळे ह्या वर्षी त्या पलीकडच्या डोंगरावर ह्या वर्षी कोणालाही अलाउड केलं नव्हतं। याचं कारण तेच होतं की बाबा यदा कदाचित कुठली तरी एक घटना नाही घडायला पाहिजे आणि तेवढ्यासाठीच ते केलेलं होतं। पण ठीक आहे, एक सिक्युरिटीच्या हिशोबाने म्हणा किंवा काही कुठला अपघात नको व्हायला त्या हिशोबाने ते योग्यच होतं। असो, ह्या गोष्टी तर तुम्ही कदाचित माहितीच आहे तुम्हाला। पण मी ॲक्च्युली दिवे घाटाचा प्लॅन हा माझा जवळपास एक 10-12 वर्षापूर्वीचा मी केला आहे। आता तुम्ही म्हणाल की 10-12 वर्षापूर्वी प्लॅन केलेला आणि मी आज म्हणतोय की मी आज आलो आहे। होय, खरी गोष्ट आहे ती। याचं रिझन असं आहे की मी आजच्या 10-12 वर्षापूर्वी माझ्याकडे कुठलाही एक गॅजेट नव्हता। माझ्याकडे खूप बेसिक कॅमेरा होता, जे कुलपिक्स L28 म्हणून एक मॉडेल आहे निकॉनमध्ये। तो एक सिम्पल बेसिक कॅमेरा होता माझ्याकडे। आणि त्यावेळेस मी हे फोटोज आणि व्हिडिओज काही वेळेस न्यूज चॅनलमध्ये बघायचो किंवा काही वेळेस आता त्या काळी 10-12 वर्षापूर्वी त्या काळी फेसबुक खूप चालायचं आणि त्यामुळे मी फेसबुकवर फोटोजही बघायचो आणि व्हिडिओजही बघायचो। तर फोटोग्राफीची तर आधीपासून तर ती आवड होतीच। पण त्या काळी मी हे जे काही दृश्य होतं दिवे घाटातलं, तर ते एक तेव्हाचं स्वप्न मी बघितलं होतं की ज्या दिवशी माझ्याकडे ड्रोन येईल। आता ड्रोन तर ऑब्व्हियसली माझ्याकडे खूप वर्षापासून ड्रोन आला आहे, पण ते यायला जमलं नाही आणि मी कधी प्लॅन नाही करू शकलो दिवे घाटामध्ये येऊन ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायच्या। पण आज आलो आहे आणि मी जवळपास सकाळी 10-11 वाजल्यापासून एका ठिकाणी बसलेलो होतो की ज्या ठिकाणून मी कॅमेराने दृश्य रेकॉर्ड करू शकतो आणि ड्रोनने रेकॉर्ड करू शकतो असं। तर ऊन वारा पाऊस या सगळ्याच गोष्टी आज आल्या आहेत। पण ते एक फोटोग्राफरला ना, तो जो एक क्षण असतो ना की जो त्याने एक इमॅजिन केलेला असतो की मला एक ही फ्रेम हवी आहे, मला तीच फ्रेम हवी होती की ती पालखी जे विठ्ठल भगवानाचं जी मूर्ती तयार केली, जसं तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता, त्या मूर्तीपासून जी पालखी जाते आणि तो एक व्हिज्युअल जो होता तो मला रेकॉर्ड करायचा होता आणि तो फोटो रेकॉर्ड करायचा होता। तर रेकॉर्ड केला आहे मी आणि तुम्ही व्हिज्युअल्स कदाचित बघूच शकता की मला व्हिज्युअल कसे दिसलेत। ॲक्च्युली वारा आणि ह्या खूप साऱ्या गोष्टी कदाचित माझा आवाज त्यामुळे थोडा ब्रेक होत असेल, पण मी नक्की तुम्हाला सांगेल की हे व्हिज्युअल तुम्हाला कसे वाटलेत ना, हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला माझं ड्रोनबद्दलचं काम तुम्हाला कसं वाटतं तर ते नक्की सांगा मला। आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला नक्की सांगेल, ह्यावेळेस मी ह्यावर्षी कदाचित दोन्ही पालख्यांमध्ये मी असणार आहे येऊन जाऊन। कदाचित असा प्लॅन ठरवला आहे, माहीत नाही वेळेवर काय होतं, बट प्लॅन असाच आहे। तर यस, मी नक्कीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी मी पण पंढरपूर जाणार आहे। आणि तुम्हाला रोजच्या अपडेट ज्या आहेत त्या पूर्ण व्हिडिओ ज्या आहेत, मोठ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या तुम्हाला यूट्यूबवर माझ्या चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। आणि यस, माझं चॅनलही आहे आणि इंस्टाग्रामवर पण मी आहे। इंस्टाग्रामचं माझं पेज आहे वाईल्ड सागर खेडकर म्हणून, त्यावर तुम्ही नक्की फॉलो करा। जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर नक्की फॉलो करा आणि शेअर करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र।